शैक्षणिक क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या डॉक्टर मनोहर आपटे यांचा जन्म 10 ऑगस्ट 1930 रोजी पुण्यामध्ये झाला. त्यांनी आपलं शालेय शिक्षण नूतन मराठी विद्यालयातून पूर्ण केलं. बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयातून वाणिज्य शाखेच्या पदवी परीक्षेत ते गुणवत्ता यादीत दुसरे आले. त्यानंतर पॉलिटेक्निक स्कूल ऑफ कॉमर्स लंडन इथून त्यांनी अर्थशास्त्र हा विशेष विषय घेऊन शास्त्र शाखेतील पदवी मिळवली. लंडन इथल्या इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंट्स अँड मॅनेजमेंट असोसिएशन आणि कॉस्ट अँड वर्क्स अकाउंट्स ऑफ इंडिया या संस्थांचं सभासदत्व मिळालं. 1968 साली वेज स्केल ॲनालिसिस या विषयावरील त्यांच्या प्रबंधाला पुणे विद्यापीठाने PhD ही पदवी प्रदान केली. देशात आणि परदेशात त्यांनी मोठ्या हुद्द्यावर नोकऱ्या केल्या, पण त्यांचं मन त्यात रमलं नाही. त्या काळी उपलब्ध साधनांचा आणि उपकरणांचा जास्तीत जास्त चांगला उपयोग करून विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं पाहिजे असा विचार पक्का झाल्यानंतर 1980 साली त्यांनी ज्ञानेश्वर विद्यापीठाची स्थापना केली. नोकऱ्या मागत फिरणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा नोकऱ्या देणाऱ्या उद्योजकांची निर्मिती शिक्षणातून करता येईल का, यावर त्यांचं चिंतन चालू होतं. तंत्र शिक्षणाला प्रवेश देताना गुणांची टक्केवारी हाच निकष होता. एक गुण कमी मिळाला म्हणून विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शाखेला प्रवेश नाकारला जात होता. ही गोष्ट डॉक्टर मनोहर आपटे यांना खटकत होती. बुद्धिमत्ता, कौशल्य आणि हातोटी असताना केवळ परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून कुणाचाही तंत्र शिक्षणाचा अधिकार नाकारला जाऊ नये यासाठी त्यांनी ज्ञानेश्वर विद्यापीठाच्या रूपाने शैक्षणिक क्षेत्रात मोठी चळवळ उभी केली. ज्ञानेश्वर विद्यापीठात प्रवेश घेताना गुणांची अट नाही, देणगी दरडोई फी नाही, गुणवत्ता यादी नाही, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश, इच्छा असेल त्या अभियांत्रिकी शाखेला प्रवेश असे जगापेक्षा वेगळे निकष त्यांनी ठेवले. केवळ पुस्तकी ज्ञानावर आधारित शिक्षण ही संकल्पनाच त्यांना मान्य नव्हती. पुस्तकी ज्ञानाला अनुभवाची जोड मिळाली पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. ज्ञानेश्वर विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 6 महिने पुस्तकी शिक्षण आणि 6 महिने प्रत्यक्ष औद्योगिक क्षेत्रात प्रात्यक्षिक द्यायची असं त्यांनी ठरवलं आणि त्याप्रमाणे कृती करून कर्तृत्व संपन्न अभियंत्यांच्या अनेक पिढ्या घडवल्या. नियम आणि अटींच्या जाळ्यात शिक्षण क्लिष्ट होऊ नये म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक ज्ञानेश्वर विद्यापीठाला सरकारी मान्यता घेतली नाही. सरकारी मदतीवर अवलंबून न राहता शिक्षण संस्था स्वायत्त आणि आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्या पाहिजेत असा त्यांचा आग्रह होता. केंद्र सरकारच्या 8व्या पंचवार्षिक योजनेत ज्ञानेश्वर विद्यापीठाच्या कार्याचा गौरवाने उल्लेख करण्यात आला. गुणांच्या जंजाळातून शिक्षणाला मुक्त करणारे, ज्ञानेश्वरांना आदर्श मानून विद्यापीठाची स्थापना करणारे, मुक्त शिक्षणाचे पुरस्कर्ते डॉक्टर मनोहर आपटे यांचं 6 मे 2002 रोजी पुण्यामध्येच निधन झालं.